Good morning students. Today we'll start with second lecture for chemical kinetics. लास्ट लेक्चरमध्ये आपण टॉपिक स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज रेट काय आहे डिस्कस केलं. मी काय सांगितलं होतं, ॲव्हरेज रेट म्हणजे मुळात रिॲक्शनचा रेट काय आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाइम तो काय असणार आहे, ॲव्हरेज रेट. पण आज काय करणार आहे आपण, सपोज रिॲक्शन स्टार्ट झाली 10 वाजता आणि तुम्हाला विचारलं 10 वाजून 11 मिनिटांनी रिॲक्शनचा रेट किती होता. रिॲक्शनचा रेट 10 वाजून 11 मिनिटांनी किती होता. तर तुम्हाला टाइम इंटरवल दिला नाही आहे. म्हणजे रिॲक्शन 10 ला चालू झाली, 10 वाजून 10 मिनिटांना तुम्ही थांबलाय आणि त्या दरम्यानचा रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे का, नाही. तुम्हाला एक्झॅक्टली 10 वाजून 8 मिनिटांनी 10 वाजून 7 मिनिटांनी रिॲक्शनचा रेट किती होता असं विचारलं, तर तुम्हाला एका पर्टिक्युलर इन्स्टंटचा रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे एका ठरलेल्या वेळेचा रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो जो असणार आहे त्याला आपण म्हणणार इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस रेट एक्झॅक्टली काय आहे, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट एनी स्पेसिफिक इन्स्टंट. कुठल्याही एका स्पेसिफिक टाईमचा रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट केला की त्याला तुम्ही म्हणताय इन्स्टंटेनियस रेट. म्हणजे मी असं म्हटलं, एक पर्टिक्युलर रिॲक्शन 10 वाजता स्टार्ट झाली, त्याचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन होतं 10 मोलार. 10 वाजून 10 मिनिटांना तुम्ही काय केलं, रिॲक्शनला थोडंसं अनालाइज केला, त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन होतं 7 मोलार. मग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किती झाला, 3 मोलार. डिवाइड बाय त्यासाठी लागलेला टाईम किती, 10 मिनिट्स. मग 3 डिवाइड बाय 10 तुम्हाला काय मिळणार, 0.3 मिळणार. हा काय झाला, त्या 10 मिनिटातला ॲव्हरेज रेट झाला रिॲक्शनचा. पण मी तुम्हाला म्हटलं 10 वाजता रिॲक्शन स्टार्ट झाली आहे, 10 वाजून 10 मिनिटापर्यंत चालू राहणार आहे, पण 10 वाजून 3 मिनिटांना रिॲक्शनचा रेट काय असेल. तर तुम्हाला मी टाइम इंटरवल देत नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय त्या पर्टिक्युलर टाइमचा रिॲक्शनचा रेट सांगा. तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणताय, इन्स्टंटेनियस रेट. सो इन्स्टंटेनियस रेट कॅन बी डिफाइंड ॲज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट एनी स्पेसिफिक इन्स्टंट इज नोन ॲज इन्स्टंटेनियस रेट. स्पेसिफिक इन्स्टंट या वर्डचं मिनिंग तुमच्या लक्षात येते काय बघा. एका ठरलेल्या वेळी रिॲक्शनचा रेट किती होता त्याला आपण काय म्हणतोय, स्पेसिफिक इन्स्टंटचा रेट म्हणजेच इन्स्टंटेनियस रेट. ओके. सपोज ही एक रिॲक्शन आहे, ए गिव्स बी. इन दिस रिॲक्शन इन्स्टंटेनियस रेट लिहायचा आहे पर्टिक्युलर टाइम T1चा. पर्टिक्युलर टाइम T1चा पर्टिक्युलर इन्स्टंटचा इन्स्टंटेनियस रेट लिहायचा आहे. तर त्याचं इक्वेशन कसं लिहिणार, तुमच्या माहितीसाठी सांगतोय की इन्स्टंटेनियस रेट आणि ॲव्हरेज रेट जो आहे त्याचं इक्वेशन सेम असणार आहे. त्याचं इक्वेशन जे असणार आहे ते काय असणार आहे, सेम. फक्त इन्स्टंटेनियस रेट जो आहे तो स्पेसिफिक इन्स्टंटचा आहे, त्यामुळे चेंज इन टाइम आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन निग्लिजिबल आहे. म्हणजे चेंज इन टाइम काय नाहीच आहे आणि त्यामुळे तिथं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन व्हेरी स्मॉल असणार आहे. त्यामुळं इथं डेल्टाचा न यूज करता डीचा यूज करतात. डेल्टाचा न यूज करता काय यूज करतात, डी. म्हणजे इन्स्टंटेनियस रेट जर पर्टिक्युलर इन्स्टंटचा लिहायचा झाला तर इज इक्वल टू, या रिॲक्शनसाठी लिहालोय, या रिॲक्शनमध्ये ए हा कोण आहे, रिॲक्टंट, त्याचं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन त्या इन्स्टंटचं मायनस डी ए डिवाइड बाय त्यावेळेचा टाइम डी टी. ओके. मायनस डी ए बाय डी टी हा काय झाला, इन्स्टंटेनियस रेट. आता बी हा काय आहे, प्रोडक्ट, तर इथं काय लिहिणार, प्लस डी बी बाय डी टी. डी बी हे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, डी टी हे काय, चेंज इन टाइम. इथं तुम्हाला विचारलं मायनस का लिहिलंय, तुम्हाला माहिती आहे हा जो आहे तो रिॲक्टंट आहे. इथं बी ला प्लस का लिहिलंय, तुम्हाला माहिती आहे बी हा प्रोडक्ट आहे. त्यामुळं याला जर म्हटलं तर त्या इन्स्टंटचा कन्झप्शनचा रेट आहे एचा, हा जर वाचला तर काय असणार आहे, हा असणार आहे त्या इन्स्टंटचा फॉर्मेशनचा रेट बीचा. कारण का रिॲक्टंटचं कन्झप्शन होतंय, प्रोडक्टचं फॉर्मेशन होतंय. सो दिस इज अबाउट इन्स्टंटेनियस रेट. पर्टिक्युलर इन्स्टंट, स्पेसिफिक इन्स्टंटला रिॲक्शनचा व्हॉट एव्हर रेट इज देअर, दॅट रेट इज नोन ॲज इन्स्टंटेनियस रेट. ओके, लक्षात आलं. इन्स्टंटेनियस रेटचं इक्वेशन इथे लिहिलंय, त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की इन्स्टंटेनियस रेटचं इक्वेशन असं लिहिता येतंय, इथं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. हे चेंजेस व्हेरी स्मॉल आहेत, निग्लिजिबल आहेत, त्यामुळे इथं डेल्टा न लिहिता मी काय लिहितोय, डी लिहितोय. सपोज मला एक रिॲक्शन सांगितले, F2 आहे प्लस 2ClO2 आहे. रिॲक्शनमध्ये 2FClO2 हा प्रोडक्ट आहे. हे दोन रिॲक्टंट आहेत, हा प्रोडक्ट आहे. ओके. यासाठी इन्स्टंटेनियस रेट इक्वेशन लिहायचं आहे. तर ते कसं असणार आहे, इथं लिहिताना लक्षात येतं आहे या हे दोन रिॲक्टंट आणि हा प्रोडक्ट यांचे सगळ्यांचे कोइफिशियंट इक्वल नाही आहेत, त्यामुळे त्यांचे
इन्स्टंटेनियस रेट इक्वल असणार नाहीत. मग ते कसं इक्वेशन लिहायचं? इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू मायनस dF2/dt. हा झाला रेट ऑफ कन्झप्शन ऑफ फ्लोरीन. आता हा रेट ऑफ कन्झप्शन ऑफ फ्लोरीन लिहिलंय तर कशाने डिवाइड केलंय का? नाही. त्याचं रिझन फ्लोरीनचा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे मी तर इथं 1 न डिवाइड केलंय, तो लिहायचा गरज नाही आहे. इथं मायनस dClO2/dt हा झाला रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ClO2. आता रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ClO2 लिहून मी थांबलो नाही, तर 2 न डिवाइड केलंय, कारण का ClO2 जो आहे त्याचा कोइफिशियंट 2 आहे. तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जेव्हा स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट इक्वल असत नाहीत तेव्हा त्यांच्या कन्झप्शनच्या किंवा फॉर्मेशनच्या रेटला त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड करणं गरजेचं असते त्यांना इक्वल करण्यासाठी. जर DFClO2 इथं प्लस लिहिलंय कारण का प्रोडक्ट आहे, त्याचं फॉर्मेशन होणार आहे, डिवाइड बाय dt हा झाला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ FClO2, पण इथं मी 2 न डिवाइड केलंय कारण का फॉर्मेशन ऑफ FClO2 जो आहे त्याला 2 न डिवाइड करायची गरज का पडली? कारण FClO2 चा कोइफिशियंट जो होता 2 होता. So this one is a equation for instantaneous rate, okay, and this is like that because stoichiometric coefficient of reactant and product are not equal, therefore their rate of consumption is divided by their coefficient and their rate of formation can also be divided by their stoichiometric coefficient, have to be divided by their stoichiometric coefficient. हे लक्षात येते? याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली का? अवरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेटचं इक्वेशन तर सेम असतं. अवरेज रेटमध्ये पण आपण काय करतोय, जेव्हा अवरेज रेटचं इक्वेशन लिहितोय तेव्हा सुद्धा आपण त्यांच्या कन्झप्शनच्या किंवा फॉर्मेशनच्या रेटला त्यांच्या कोइफिशियंटनं डिवाइड करतोय. इन्स्टंटेनियस रेट जेव्हा लिहितोय तेव्हाही त्याच्या कन्झप्शनच्या किंवा फॉर्मेशनच्या रेटला कोइफिशियंटनं डिवाइड करतोय. बरोबर? फक्त अवरेज रेटच्या इक्वेशनमध्ये डी असत नाही, तिथं काय असतंय? डेल्टा, आणि एवढा स्मॉल चेंज असणार आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकतोय इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस रेट इज सिमिलर टू दॅट ऑफ अवरेज रेट, ओनली डेल्टा इज रिप्लेस बाय डी, ओनली डेल्टा इज रिप्लेस बाय डी. हा एकदम स्मॉल चेंज असणार आहे. एक आणखी एक्झाम्पल घेऊया. फॉर रिॲक्शन 2NO2 गिव्स 2NO प्लस O2. या रिॲक्शनमध्ये NO2 रिॲक्टंट आहे, त्याचे नंबर ऑफ मोल 2 आहेत, म्हणजे स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे. NO हा प्रोडक्ट आहे, वन ऑफ द प्रोडक्ट, त्याचा स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे. अँड O2 इज अनदर प्रोडक्ट, त्याचा कोएफिशियंट 1 आहे. सो अगेन दे डोंट हॅव सेम कोएफिशियंट. मग याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, कन्झप्शनच्या रेटचं इक्वेशन लिहा, त्याला त्यांच्या कोएफिशियंटनं डिवाइड करा. सो इन्स्टंटेनियस रेट मायनस dNO2/dt हा कन्झप्शनचा रेट झाला NO2च्या, मायनस लिहिले म्हणजे कन्झप्शनचा रेट आहे, तो रिॲक्टंट आहे म्हणजे तो कन्झ्युम होणार, म्हणून त्याच्या कन्झप्शनचा रेट लिहिला मायनस dNO2/dt, आणि कोएफिशियंट 2 आहे म्हणून 2 ने डिवाइड केलं. आता इथं प्रोडक्ट आहे, त्याच्या फॉर्मेशनचा रेट लिहा प्लस dNO/dt, त्याला 2 ने डिवाइड केलं कारण त्याचा कोएफिशियंट 2 आहे, त्याचा कोएफिशियंट 2 आहे. अँड हा पण प्रोडक्ट आहे, सो त्याचा फॉर्मेशनचा रेट लिहा प्लस dO2/dt. इथं कशाने डिवाइड केलंय का? नाही केलंय, कारण का त्याचा स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट 1 आहे, त्याचा स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट काय? 1 आहे. सो इन्स्टंटेनियस रेटसाठी इक्वेशन जेव्हा लिहितोय तेव्हा रेट ऑफ कन्झप्शन ऑफ रिॲक्टंट इज डिवायडेड बाय इट्स स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट. सिमिलरली रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज ऑल्सो डिवायडेड बाय देअर स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट्स. ओके, हे लक्षात येते. सो 2 एक्झाम्पल घेतले आपण, आणखी एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय. 2 एक्झाम्पल मला वाटतं हे समजून घेण्यासाठी पुरेसे आहेत. एकदम इझी आहे हा पार्ट. मुळात इन्स्टंटेनियस रेट म्हणजे लक्षात आलं का? स्पेसिफिक इन्स्टंटचा रेट म्हणजे इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस रेट आणि अवरेज रेटचं इक्वेशन सिमिलर असेल, फक्त डेल्टाच्या ऐवजी डी असणार आहे. अवरेज रेटच्या वेळी आपण इथं काय लिहितोय? डेल्टा, आणि इन्स्टंटेनियस रेटच्या वेळी काय लिहितोय? डी लिहितोय जेव्हा इक्वेशन लिहितोय आपण. ओके, इन्स्टंटेनियस रेट कसा मेजर करायचा? प्रॅक्टिकली बघायला गेलात तर अवघड आहे. कसं काय? कारण एका पर्टिक्युलर टाइमला तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट मेजर करायचा आहे. मग त्या टाइमला रिॲक्शनचं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आणि चेंज इन टाइम कसं कॅल्क्युलेट करणार? त्यामुळे इन्स्टंटेनियस रेट कॅल्क्युलेट करायचा झाला तर स्मॉलर आणि स्मॉलर म्हणजे शॉर्टर आणि शॉर्टर टाइम इंटरवलला अवरेज रेट मेजर करा.
म्हणजे 10 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटानं, 5 मिनिटाच्या ऐवजी 2 मिनिटानं, 2च्या ऐवजी 1 मिनिटानं, 1 मिनिटाच्या ऐवजी 30 सेकंदासाठी अवरेज रेट मेजर करा. म्हणजे तुम्हाला शॉर्टर टाईम इंटरवलकडे जाल आणि जसं शॉर्टर टाईम इंटरवलकडे जाल, एकदम छोट्या टाईम इंटरवलमध्ये जेव्हा तुम्ही अवरेज रेट मेजर कराल तेव्हा तो काय असणार आहे, इन्स्टंटेनियस रेट असणार आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे इन्स्टंटेनियस रेट कॅन बी डिटरमाइंड और मेजर्ड बाय मेजरिंग अवरेज रेट ॲट शॉर्टर अँड शॉर्टर टाईम इंटरवल. हे एक स्टेटमेंट आहे. हे पर्टिक्युलरली तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जरासं तुम्ही इमॅजिन केलात तर लक्षात येते की जर टाईम इंटरवल स्मॉल करत गेलात तर तुम्ही एका छोट्या टाईम स्पॅनपर्यंत पोचाल, म्हणजे एका स्पेसिफिक टाईमला पोचाल. आणि जेव्हा एका स्पेसिफिक टाईमला पोचाल तेव्हा तिथं जो काय रेट असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, अवरेज रेट. पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे. मग आपण ग्राफिकल मेथड यूज करू शकतोय. ग्राफिकली इट कॅन बी डिटरमाइंड. ग्राफिकली इट कॅन बी डिटरमाइंड. त्यासाठी काय करायचं, प्लॉट करायचा ग्राफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाईम, आणि दुसरा ग्राफ तुम्ही प्लॉट करू शकताय concentration of product versus time. So graphically it can be determined by plotting graph of concentration of reactant versus time. Concentration of reactant is plotted on y-axis, time is plotted on x-axis. Similarly you can obtain one more graph for concentration of product versus time. हे दोन ग्राफ सेम असतील का? बिलकुल असणार नाहीत. कारण का, रिॲक्शन जशी प्रोसीड होईल, म्हणजे जसा टाईम पुढे सरकेल, टाईम वाढत जाईल, तसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. कारण रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होईल, बरोबर आहे. आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार, कारण प्रोडक्टचं फॉर्मेशन होणार आहे, रिॲक्टंटचं काय होणार आहे, कन्झप्शन होणार आहे. मग तुम्ही इमॅजिन करू शकता की याचं ग्राफ कसं असेल. तर ग्राफचं नेचर असं असणार आहे. बघा, इकडं मी रिॲक्टंटसाठी जेव्हा ग्राफ काढला तो तेव्हा तो असा मिळाला. कारण का, टाईम बरोबर त्याचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं होतं, त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आलं, रिॲक्शन संपल्यावर ते 0 झाले, बरोबर. आणि प्रोडक्टसाठी रिॲक्शनच्या सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन 0 होतं, टाईम बरोबर ते वाढत गेले आणि शेवटी ते कॉन्स्टंट झाले. रिॲक्शन संपल्यावर ते काय होणार, कॉन्स्टंट होणार. बरोबर आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे ग्राफ मिळतील तुम्हाला. हा आहे रिॲक्टंटचा ग्राफ, हा आहे प्रोडक्टचा ग्राफ. तुम्ही म्हणणार आता या ग्राफवरून इन्स्टंटेनियस रेट कसा काढायचा. समजा इथं टाईम 0 होता आणि असं इथंपर्यंत रिॲक्शन संपली आहे. सिमिलरली इथं टाईम 0 होता आणि इथंपर्यंत रिॲक्शन संपली आहे. तुम्हाला म्हटलं इथं 10 वाजले होते, इथं 11 वाजलेत, इथे 10 वाजले होते, इथं 11 वाजलेत, म्हणजे 10 ते 11च्या दरम्यान रिॲक्शन सुरू आहे. आणि तुम्हाला म्हटलं 10 वाजून 25 मिनिटांनी रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करायचा आहे. तर तुम्ही काय कराल, 10 वाजून 25 मिनिटांनी, इथं T1 दाखवलंय, 10 वाजून 25 मिनिटं आहेत समजा. इथं तुम्ही ग्राफला काय कराल, टँजंट ड्रॉ कराल, टँजंट ड्रॉ कराल. तसंच इथं पण तुम्ही ग्राफला टँजंट ड्रॉ करू शकताय. लक्षात आलं. सो टँजंट जेव्हा ड्रॉ करणार आहे तेव्हा टँजंट ही काय असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि स्ट्रेट लाईनला कुठल्याही पॉईंटला तुम्ही स्लोप घेतला तर तो इक्वल येतोय. स्ट्रेट लाईनला जर तुम्ही कुठल्याही पॉईंटवर स्लोप घेतला तर स्लोप इक्वल येणार. म्हणजे स्लोप तुम्ही इथं घेतलात काय, इथं घेतलात काय, किंवा या पॉईंटला घेतलात काय, तो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता या टँजंटचा स्लोप म्हणजे काय असणार आहे, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. y2 मायनस y1 म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आणि x2 मायनस x1 म्हणजे चेंज इन टाईम. इथं पण तसंच आहे. इथं स्लोप काय असणार, y2 मायनस y1 आणि x2 मायनस x1 म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाईम. मग आपण पहिल्यापासून बघत आलोय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाईम म्हणजे काय. येस, एक्झॅक्टली रिॲक्शनचा रेट. आणि तो रिॲक्शनचा रेट या स्ट्रेट लाईनवर कुठेही घेतला तर सेम असणार आहे. याचा अर्थ या पॉईंटला पण तेवढाच असणार. या स्ट्रेट लाईनवर कुठेही घेतला तर सेम असणार आहे, म्हणजे या पॉईंटला पण तेवढाच असणार आहे. सो या स्ट्रेट लाईनवर जो काही रिॲक्शनचा रेट असणार आहे तोच रिॲक्शनचा रेट या पॉईंटला असणार आहे. या स्ट्रेट लाईनवर रिॲक्शनचा रेट जो काय असणार आहे तोच या पॉईंटला असणार आहे. म्हणजे स्लोप घेतला तर तुम्हाला रिॲक्शनचा रेट मिळतोय. फक्त काय, रिॲक्टंटच्या केसमध्ये स्लोप मायनस येतोय, प्रोडक्टच्या केसमध्ये स्लोप प्लस येतोय. त्यामुळे जो काय स्लोपची व्हॅल्यू आली आहे रिॲक्टंटला त्याला परत मायनसनं मल्टिप्लाय करा, कारण रिॲक्शनचा रेट नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे मायनस स्लोप जो आहे रिॲक्टंटच्या केसमध्ये तो असेल तुम्हाला त्या टाईमचा इन्स्टंटेनियस रेट, आणि प्लस स्लोप प्रोडक्टच्या केसमध्ये जो काय असेल तो असणार आहे त्या टाईमचा इन्स्टंटेनियस रेट. सो इन्स्टंटेनियस रेट कुठल्याही पॉईंटला कॅल्क्युलेट करायचा झाला, डिटरमाइन करायचा झाला
तर तुम्हाला काय मिळणार आहे, इन्स्टंटेनियस रेट कॅल्क्युलेट करायचा झाला तर त्या पॉईंटला तुम्हाला टँजंट ड्रॉ करायला लागेल आणि टँजंट ड्रॉ केला तर त्या टँजंटचा स्लोप जो आहे तो त्या केमिकल रिॲक्शनचा इन्स्टंटेनियस रेट त्या पॉईंटचा आपल्याला व्हॅल्यू मिळेल. लक्षात येते. जर सपोज तुम्हाला इथं इन्स्टंटेनियस रेट कॅल्क्युलेट करायचा असता तर तुम्हाला टँजंट इकडे ड्रॉ करायला लागला असता. इथं जर इन्स्टंटेनियस रेट कॅल्क्युलेट करायचा असता तर टँजंट इथं ड्रॉ करायला लागला असता. त्यामुळे ज्या पॉईंटला तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट डिटरमाइन करायचा आहे त्या पॉईंटला तुम्ही टँजंट ड्रॉ करा आणि त्या टँजंटचा स्लोप घ्या. तो स्लोप त्या रिॲक्शनचा त्या पॉईंटचा इन्स्टंटेनियस रेट असेल. लक्षात येते. तो काय असणार आहे, त्या पॉईंटचा इन्स्टंटेनियस रेट, त्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. लक्षात येते. सो ग्राफिकली तुम्ही इन्स्टंटेनियस रेट डिटरमाइन करू शकताय. त्यासाठी ग्राफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाइम, ग्राफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाइम घेतला तर ग्राफचं नेचर असं मिळेल. आणि ज्या पॉईंटला तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट मेजर करायचा आहे त्या पॉईंटला तुम्ही टँजंट ड्रॉ करा आणि त्याच्या स्लोपची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल इन्स्टंटेनियस रेटची व्हॅल्यू. ओके. नाउ युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. बऱ्याच वेळा याच्यावर एमसीक्यू येतोय की युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन काय आहे. तुम्हाला माहिती आहे रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. बरोबर आहे. आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मेजर करतोय आपण मोलारिटीमध्ये. मोलॅरिटी म्हणजे मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब. आणि टाइम आपण मेजर करतोय सेकंड्समध्ये, मिनिटमध्ये, आवरमध्ये. त्यामुळे रिॲक्शनचा रेट लिहायचा झाला तर कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोल पर लिटर म्हणजे मोलॅरिटी कॅपिटल एम न इंडिकेट करतोय. त्यामुळे मोल पर लिटर एवढं लिहिण्याऐवजी कॅपिटल एम लिहिला तर त्याचं मिनिंग असणार मोल पर लिटर. त्याला वाचताना आपण मोलार म्हणतोय. काय म्हणतोय, मोलार. सो मोल पर लिटर म्हणजे मोलार. अँड टाइम कॅन बी एक्सप्रेस्ड इन सेकंड्स और मिनिट्स और आवर्स. देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सप्रेस्ड इन इथं मोलार पर सेकंड, मोलार पर मिनिट, मोलार पर आवर किंवा मोल पर लिटर पर सेकंड, मोल पर लिटर पर मिनिट, मोल पर लिटर पर आवर. कारण का मोलारचा अर्थ आहे मोल पर लिटर आणि लिटरच्या ऐवजी डीएम क्यूब लिहू शकताय. त्यामुळे मोल पर डीएम क्यूब पर सेकंड, मोल पर डीएम क्यूब पर मिनिट, मोल पर डीएम क्यूब पर आवर. हे रिॲक्शनसाठीचा जो काय रिॲक्शनचा रेट आहे त्याचं युनिट असणार आहे. एसआय युनिट विचारलं तर हेच लिहायला लागेल. कारण का तुम्हाला माहिती आहे आपण टाइम एसआय युनिटमध्ये सेकंडमध्ये एक्सप्रेस करतोय. त्यामुळे मोलार पर सेकंड हा रिॲक्शनचा काय असणार आहे, रेट एक्सप्रेस करण्याचा युनिट असणार आहे. ओके. आय होप यू अंडरस्टँड. हे एकदम सिंपल होतं. ठीक आहे. चलो लेट अस डिस्कस वन प्रॉब्लेम. आजचा जो पार्ट झाला त्याच्यावर एक प्रॉब्लेम डिस्कस करूया. सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. कन्सिडर अ रिॲक्शन 2A + B गिव्स 2C. ही एक रिॲक्शन आहे. सपोज ॲट पर्टिक्युलर मुवमेंट म्हणजे इन्स्टंटेनियस रेट दिला. रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए चा रेट ऑफ कन्झप्शन दिलाय 0.076 मोलार पर सेकंड. कॅल्क्युलेट फर्स्ट रेट ऑफ कन्झप्शन ऑफ बी चा कन्झप्शनचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी चा फॉर्मेशनचा रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. अँड रेट ऑफ रिॲक्शन. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रेट ऑफ रिॲक्शन. तर हे सगळं दिलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये. चलो लेट अस स्टार्ट. गिवन डेटानं स्टार्ट करूया. ही व्हॅल्यू कशाची आहे, रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए म्हणजे -dA/dt ची व्हॅल्यू दिली आहे. -dA/dt ची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.076 मोलार पर सेकंड. हा रेट ऑफ कन्झप्शन आहे. रेट ऑफ कन्झप्शन म्हणजे -dA/dt. -dA/dt. तुम्ही म्हणाल सर इथं कोएफिशियंट 2 आहे, 2 न डिवाइड करूया तर तो रेट ऑफ रिॲक्शन मिळेल. रेट ऑफ कन्झप्शन म्हटलं किंवा रेट ऑफ फॉर्मेशन म्हटलं तर तेवढंच लिहायचं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. तर -dA/dt 0.076. इथं 2 न कधी डिवाइड करायचं, जेव्हा रेट ऑफ रिॲक्शन लिहितोय आपण, रेट ऑफ रिॲक्शन लिहितोय तेव्हा इथं 2 न डिवाइड करतोय, म्हणजे इथं पण 2 न डिवाइड करायला लागेल. लक्षात आलं. तर हा रेट ऑफ कन्झप्शन दिलाय आणि तो असा आहे, एवढा आहे. चलो काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ए रेट ऑफ कन्झप्शन ऑफ बी म्हणजे -dB/dt कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस dC/dt कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड रेट ऑफ रिॲक्शन आर कॅल्क्युलेट करायचं आहे. -dB/dt प्लस dC/dt अँड आर या 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत.
आता या रिॲक्शनसाठी, ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनसाठी मी रेटचं इक्वेशन काय लिहिणार? रेटचं इक्वेशन काय लिहिणार? तुम्हाला माहिती आहे त्यांच्या कन्झप्शनच्या रेटला मी कशाने डिवाइड करणार? कोएफिशियंटने डिवाइड करणार. मग एक इक्वेशन बनेल. ते इक्वेशन कसं असणार आहे? आर स्टँड्स फॉर रेट ऑफ रिॲक्शन मायनस डी ए बाय डी टी डिवाइड बाय मायनस डी ए बाय डी टी बाय 2 मायनस डी बी बाय डी टी, कारण इथं कोएफिशियंट 1च आहे त्यामुळे इथं डिवाइड केले का? नाही. आणि प्लस डी सी बाय डी टी परत डिवाइड बाय 2. रेट ऑफ कन्झप्शन डिवाइड बाय 2, रेट ऑफ कन्झप्शन डिवाइड बाय काहीच नाही 1, कारण का कोएफिशियंट 1 आहे, आणि रेट ऑफ फॉर्मेशन डिवाइड बाय 2. म्हणजे आता हे रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन झालं. कन्झप्शनचं इक्वेशन लिहिलं, डिवाइड बाय 2 केलं कारण कोएफिशियंट 2 होता. कन्झप्शनचं इक्वेशन लिहिलं, डिवाइड बाय 1 केलं कारण कोएफिशियंट 1 होता. फॉर्मेशनचं इक्वेशन लिहिलं, डिवाइड बाय 2 केलं कारण कोएफिशियंट 2 होता. पण मला आता मायनस डी बी बाय डी टी म्हणजे कन्झप्शन ऑफ बीचा रेट हवा आहे. मग तुम्हाला इथं दिसतंय ह्या दोन व्हॅल्यू आहेत त्यांना इक्वेट केलं तर इक्वेशन काय आहे बघा. इथे बघा मायनस डी ए बाय 2 डी टी इज इक्वल टू मायनस डी बी बाय डी टी. मायनस डी ए बाय 2 डी टी इज इक्वल टू मायनस डी बी बाय डी टी. इथं रेट ऑफ कन्झप्शनला 2 न डिवाइड केलं तर मायनस डी बी बाय डी टीची व्हॅल्यू मिळते. मग रेट ऑफ कन्झप्शन ऑफ ए दिलाय का? हो दिलाय, एवढा आहे. त्याला कितीनं डिवाइड करायला पाहिजे? 2 न. म्हणजे काय होणार बघा 0.076 डिवाइड बाय 2 मायनस डी बी बाय डी टीची व्हॅल्यू मिळेल, जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे रेट ऑफ कन्झप्शन ऑफ बी. मग सांगा मला व्हॅल्यू किती येणार? मायनस डी बी बाय डी टी, याला 2 न डिवाइड करा, 0.038 मोलार पर सेकंड आला. 0.038 मोलार पर सेकंड आला. ओके, ए झाला. आता बी कॅल्क्युलेट करूया. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. बघा या दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत. या दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत म्हणजे याचा कन्झप्शनचा रेट आणि याचा फॉर्मेशनचा रेट इक्वल असायला पाहिजे, बरोबर. आता या इक्वेशनमध्ये बघा मायनस डी ए बाय डी टी 2 न डिवाइड केलं, प्लस डी सी बाय डी टी 2 न डिवाइड केलं. मग या दोघांना इक्वेट केलं तर काय होणार? प्लस डी सी बाय डी टी 2 न डिवाइड केलं, मायनस डी ए बाय डी टी 2 न डिवाइड केलं. हा 2 काय होईल? कॅन्सल, बरोबर आहे. आणि हा 2 कॅन्सल झाला तर काय होईल? प्लस डी सी बाय डी टी इज इक्वल टू मायनस डी ए बाय डी टी. आणि मायनस डी ए बाय डी टी इथं दिला आहे 0.076 मोलार पर सेकंड. 0.076 मोलार पर सेकंड. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी किती येणार आहे? 0.076 मोलार पर सेकंड. याचा अर्थ याच्यावरून कळतोय का? जर कोएफिशियंट इक्वल असतील तर कन्झप्शन फॉर्मेशनचा रेट इक्वल असणार आहे. इथं कोएफिशियंट 2 होता त्यामुळे याचा कन्झप्शनचा रेट याचा फॉर्मेशनचा रेट इक्वल आलाय बघा. आणि या दोघांचा कोएफिशियंट इक्वल नव्हता त्यामुळे याचा आणि याचा कन्झप्शनचा रेट वेगळा आलाय. लक्षात येते का? बघा. ओके, चला नेक्स्ट रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस डी ए बाय डी टी डिवाइड बाय 2 करू शकताय. मायनस डी बी बाय डी टी इथं काय डिवाइड करायची गरज नाही, प्लस डी सी बाय डी टी 2 न डिवाइड करायला पाहिजे. मग मायनस डी बी बाय डी टीची व्हॅल्यू आहे इथं ऑलरेडी माझ्याकडे 0.038 मोलार पर सेकंड. आणि हीच व्हॅल्यू रिॲक्शनचा रेट आहे. सो आर इज इक्वल टू मायनस डी बी बाय डी टी इज इक्वल टू 0.038 मोलार पर सेकंड. 0.038 मोलार पर सेकंड. म्हणजे या इक्वेशनवरून तुम्हाला पहिला हे इक्वेशन लिहिता येते का? यायलाच पाहिजे. आणि रेट ऑफ कन्झप्शन म्हटल्यावर तिथं डिवाइड करू नका, मायनस डी ए बाय डी टी सरळ लिहा. रेट ऑफ कन्झप्शन ऑफ बी म्हणजे मायनस डी बी बाय डी टी. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी म्हणजे प्लस डी सी बाय डी टी. जेव्हा तुम्ही रिॲक्शनचा रेट लिहिताय तेव्हा मात्र त्यांच्या कन्झप्शनच्या रेटला त्यांच्या फॉर्मेशनच्या रेटला त्यांच्या कोएफिशियंटनं डिवाइड करा. आणि जेव्हा हे कराल तेव्हा रिॲक्शनना इक्वेशनना कम्पेअर करा आणि जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि जी व्हॅल्यू दिली आहे त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? इथं 2 न डिवाइड करायला लागते. मग 2 न डिवाइड केलं तर व्हॅल्यू मिळाली. आता दुसरे सी ची व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू याच्यामध्ये काय रिलेशन आहे? दोघांचे कोएफिशियंट सेम आहेत त्यामुळे इथं 2 न डिवाइड केलं, इथं पण 2 न डिवाइड केलं. 2 ला 2 काय होणार? कॅन्सल. म्हणजे मायनस डी ए बाय डी टी आणि प्लस डी सी बाय डी टी काय असणार? इक्वल. मग मायनस डी ए बाय डी टी दिला आहे तर त्याची व्हॅल्यू मिळेल. आणि रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट करायचं झालं तर यातली कुठलीही व्हॅल्यू वापरू शकतो आपण. मायनस डी ए बाय डी टी बाय 2, मायनस डी ए बाय डी टी बाय 2, मायनस डी ए बाय डी टी किती आहे? 0.076 ठेवलात तर तुम्हाला डिवाइड बाय 2 करायला लागेल म्हणजे 0.038 येणारच आहे. प्लस मायनस डी बी बाय डी टी 0.038 आलेला आहे. त्यामुळं कुठलीही व्हॅल्यू म्हणजे सगळ्याच व्हॅल्यू इक्वल येणार आहेत
त्यामुळं R इज इक्वल टू मायनस dB बाय dt 0.038 असं तुम्ही लिहाल. तर हे एकदम सिंपल प्रॉब्लेम असतात, हे शक्यतो MCQ साठी विचारले जातात. ओके. नेक्स्ट, द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सप्रेस्ड इन डिफरंट वेज ॲज फॉलो. एक रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनचा रेट तुम्हाला दिलाय. राईट इक्वेशन फॉर दॅट रिॲक्शन. त्या रिॲक्शनचं इक्वेशन लिहायचं आहे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. रिॲक्शनचा रेटसाठीचं इक्वेशन दिलं आहे आणि त्या इक्वेशनवरून रिॲक्शनचं इक्वेशन लिहायचं आहे. इक्वेशन बघा असं दिलं आहे, प्लस 1/2 dC बाय dt मायनस 1/3 dd बाय dt प्लस 1/4 dA बाय dt मायनस dB बाय dt. आता इथे बघा मायनस इथं आणि इथं आहे, म्हणजे हे कन्झप्शनचे रेट आहेत. हे काय कन्झप्शनचे रेट आहेत. आणि हे जर कन्झप्शनचे रेट असतील तर हे दोघे रिॲक्टंट असणार आहेत. डी आणि बी हे काय असणार, रिॲक्टंट असणार आहेत. म्हणजे डी आणि बी हे रिॲक्टंटच्या साईडला लिहिणार ॲरोच्या अलीकडं. आणि ते लिहिताना डीला बघा इथं 3 न डिवाइड केलं आहे, म्हणजे डीचा कोएफिशियंट 3 असणार आहे. आणि बीला बघा 1 न डिवाइड केलं आहे, म्हणजे बीचा कोएफिशियंट 1 असणार आहे. त्यामुळं इथं 3D आणि बी हे तुमचे रिॲक्टंट झाले. आणि इथं बघा dC बाय dt इथं प्लस आहे, म्हणजे हा प्रोडक्ट आहे. dA बाय dt इथं प्लस आहे, म्हणजे हा पण प्रोडक्ट आहे. पण इथं काय 2 न डिवाइड केलं आहे, म्हणजे 2C घ्यायला पाहिजे, 2C घ्यायला पाहिजे. आणि इथं 4 न डिवाइड केलं म्हणजे कोएफिशियंट 4A असणार आहे. तर A आणि C ॲरोच्या पलीकडं आणि D आणि B ॲरोच्या अलीकडं. आणि D ला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल, 3 न, B ला 1 न, C ला 2 न, A ला 4 न. मग इक्वेशन कसं बनणार सांगा. इक्वेशन कसं असायला पाहिजे, 3D किंवा B न सुरुवात करा. अल्फाबेटिकली लिहायचं झालं तर B प्लस 3D, B प्लस 3D हे झाले रिॲक्टंट. ॲरोच्या पलीकडं 2C प्लस 4A, 2C प्लस 4A किंवा 4A प्लस 2C असं लिहू शकताय. B प्लस 3D ॲरोच्या पलीकडं 4A प्लस 2C. बी आणि डी ॲरोच्या अलीकडे का आलेत विचारल्यावर काय सांगाल, ते रिॲक्टंट आहेत. हे कसं ओळखलात, मायनस साईन आहे ते रिॲक्टंट आहेत. मी म्हटलं बी ला 1 न का मल्टिप्लाय केलं, कारण इथं डिवाइड 1 न केलं होतं. स्टॅचोमेट्रिक कोएफिशियंट इक्वेशनमध्ये इथं डिवाइड केलेला असतो, म्हणजे इथं 1 आहे. आणि डीचा किती आहे, 3 आहे. आणि इथं सीचा बघा, सीला आणि एला पलीकडे का लिहिलं आहे, कारण तिथं प्लस साईन आहे, म्हणजे त्यांचं फॉर्मेशन झालं. फॉर्मेशन आहे म्हणजे प्रोडक्ट. सीला कितीनं मल्टिप्लाय केलं, 2 न. एला कितीनं मल्टिप्लाय केलं, 4 न. आणि प्रत्येक रिॲक्टंटच्या मध्ये प्लस साईन लिहायचं असतं, हे आपण 11वीतच शिकलोय. मग डी आणि बीच्या मध्ये प्लस येणार आणि ए आणि सीच्या मध्ये प्लस येणार. हे झालं रिॲक्शनचं इक्वेशन. लक्षात आहे, एवढा सिंपल प्रॉब्लेम होता. चलो आता एक प्रॉब्लेम होमवर्कमध्ये घ्या. एक प्रॉब्लेम आहे, टेक डाऊन दॅट होमवर्कमध्ये. इन कॅटालायटिक रिॲक्शन इन्व्हॉल्विंग फॉर्मेशन ऑफ अमोनिया बाय हॅबर्स प्रोसेस N2 plus 3H2 our reactant gives 2 NH3. The rate of formation of NH3 was measured as 2.5 into 10 raised to minus 4 molar per second. 10 raised to minus 4 आहे. मोबाईलवर कधी कधी हे स्मॉल असल्यामुळे दिसत नाही. 2.5 into 10 raised to minus 4 molar per second. The rate of consumption of H2 will be. रेट ऑफ कन्झप्शन ऑफ H2 कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे 2 स्टेपमध्ये हा व्हायला पाहिजे. रेट ऑफ कन्झप्शन ऑफ H2 कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. सो विल स्टॉप ओवर हियर. इन नेक्स्ट लेक्चर विल सी फ्यू मोर इंटरेस्टिंग थिंग्स अबाउट दिस टॉपिक. साइड बाय साइड प्रिपरेशन करा. टाइम 6 महिनेच फक्त राहिला आहे एक्झामसाठी. सो थोडंसं शेड्यूल करा अभ्यासाचं, टाइम टेबल बनवा. हॅव अ नाईस टाइम. थँक्यू.